हॅलो स्टुडंट, वेलकम टू इंटरमॅथ्स. यावर्षी 10th स्टँडर्डचा मॅथ्स 1 मधील लिनियर इक्वेशन इंटू व्हेरिएबल्स हा इंट्रोडक्टरी व्हिडिओ आपण आज सुरू करू. याला आपण व्हिडिओ नंबर 1 किंवा पार्ट 1 असं म्हटलेलं आहे. या चॅप्टर मध्ये आपल्याला काय शिकायचं आहे, तर यामध्ये आपण शिकू द मेथड ऑफ सॉल्विंग लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. मेथड तर 9th मध्ये शिकलो, पण त्याच्या पुढच्या ग्राफिकल मेथड आपल्याला ग्राफ काढता येतात, पण सोल्युशन काढण्यासाठी ग्राफिकल मेथडचा यूज यावर्षी शिकायचा. क्रेमर्स मेथड यावर्षी आपल्याला एक नवीन पद्धत जी सोपी आहे. पुढचा भाग आहे इक्वेशन दॅट कॅन बी ट्रान्सफॉर्म इन लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. प्रथम दर्शनी ते जे इक्वेशन आहे ते लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल वाटत नाही, बट वी हॅव टू रिड्यूस, त्यांचं रूपांतरण करायचं आणि ते सॉल्व्ह करायचं, ते शिकू. अप्लिकेशन ऑफ सायमल्टेनियस इक्वेशन, ज्यांना आपण वर्ल्ड एक्झाम्पल म्हणतो, ते पण यावर्षी आपल्याला शिकायचं. हा थोडा कठीण भाग आहे, परंतु तो आपण सोपा करण्याचा प्रयत्न करू बरं का. तर आपण सुरू करूया लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. अगदी सुरुवातीला लेट्स रिकॉल. आता या रिकॉलचा अर्थ काय होतो? रिकॉल म्हणजे आपण जे आतापर्यंत शिकलो त्याची एक उजळणी. अर्थातच लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल 9th मध्ये होतं, सुरुवात डेफिनेशन न होते. मग आता आपण लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल कशाला म्हणायचं? तर an equation which contains two variables. आता तुम्हाला एक्स वाय माहित आहे, होऊ शकतं त्याच्यात mn असेल, pq असेल, ab असेल. दूसरा जो कंडिशन आहे, and the degree of each term containing the variable is 1. ज्या काही टर्म्स आहेत ज्याच्यामध्ये व्हेरिएबल्स आहेत, त्या व्हेरिएबल मधील जो पॉवर आहे, जो इंडेक्स आहे, ज्याला डिग्री म्हणतो आपण, ती 1 पाहिजे, युनिट 1. ओके, दीज आर द टू कंडिशन्स. आणि उदाहरण जर घेतलं तर दोन टर्म्स इथं वेगळ्या वेगळ्या दिलेल्या आहेत, प्रत्येकाची डिग्री बघा, इथं पॉवर 1 आहे, पॉवर 1 आहे. अशा प्रकारे ईच टर्म ची डिग्री 1 पाहिजे. या कंडिशन फुलफिल जर झाल्या, वी कॉल्ड दॅट इज linear equation into variables. So this is the definition. Is the equation a linear equation into variable? काही उदाहरणातून आपण समजून घेऊ. फॉर एक्झाम्पल वी हॅव दिस इक्वेशन इज गिवन आणि विचारलं की बाबा हे लिनियर इक्वेशन इंटू व्हेरिएबल आहे का? तर आपला पहिली कंडिशन काय की दोन व्हेरिएबल आहे का? यस, x and y are the two variables. पहिली कंडिशन फुलफिल. दुसरी कंडिशन बघा. आता इथं हा जो x आहे, या x चा पॉवर इंडेक्स 1 आहे, y चा पॉवर 1 आहे. म्हणजे दुसरी कंडिशन इज ऑल्सो फुलफिल. डिग्री ऑफ ईच टर्म कंटेनिंग द व्हेरिएबल इज 1. We say yes, this is linear equation into variables. Now go through second equation. Here we have. आता पुन्हा आपण हे इक्वेशन जर काळजीपूर्वक बघितलं तर लिनियर इक्वेशन इंटू व्हेरिएबल, कारण की इथं हे जे एक्स आणि वाय आहे हे डिनॉमिनेटरला आहे. हे आपल्याला म्हणजे लिनियर स्वरूपामध्ये जर घ्यायचे असतील तर त्यांना आपल्याला वर घ्यावं लागेल न्यूमरेटरला. म्हणून मग आपण लिहू, वी राईट दिस इक्वेशन ॲज 4x टू द पॉवर -1 प्लस 5y टू द पॉवर -1 इज इक्वल टू 4. आता यावर आपल्या दोन कंडिशन चेक करू आपण. व्हेरिएबल्स एक्स वाय आहेत. ओके. सेकंड कंडिशन, डिग्री ऑफ ईच टर्म कंटेनिंग द व्हेरिएबल इज -1. हियर द
power is -1. So second condition is not fulfilled. So therefore answer is no. This is not a linear equation in two variable. एक ऍक्टिव्हिटी आहे तुमच्या पुस्तकामध्ये, कंप्लीट द फॉलोइंग टेबल. यामध्ये काही इक्वेशन्स दिलेले आहेत आणि ते इक्वेशन्स हे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल आहे की नाही ते ओळखायचे. आता आपण सिम्पली डिस्कस करू. बघा इथं दोन व्हेरिएबल एम आणि एन. पहिली कंडिशन फुलफिल, त्यांचे पॉवर बघा 1 1. सो दिस इज linear equation into variable s. Second example, two variables. Now the first term degree is 2. Second condition is not fulfilled. So therefore no. Third example, two variables, their power is 1. Therefore second condition is also fulfilled. Yes. Then fourth example, two variables, their power is 1. So therefore yes. Fifth, आताच आपण ते डिस्कशन मध्ये बघितलं की त्याची पॉवर ही 1 आहे व्हेरिएबलची, म्हणून यस. Now sixth example, आताच आपण डिस्कस केलं की हे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल नाही. So no. Now in seventh example, there are two variables xy, but the first term is 4xy. Now what is the degree of this term? To find the degree, add the power 1 1 2. So degree of first term is 4 is 2. So second condition is not fulfilled. So therefore we say this is not a linear equation in two variables. No. Now when we talk about linear equation in two variables, we need a general form. Generally we denote ax plus by plus c is equal to 0 is the general form of linear equation into variable. आता या जनरल फॉर्म साठी काही कंडिशन्स आहेत बघा. ए बी सी आर रियल नंबर्स, म्हणजे कुठलेही नंबर, यात कन्फ्युजन ठेवू नका. ए बी आर नॉट इक्वल टू 0 ॲट द सेम टाइम. एकाच वेळी म्हणजे अलग अलग 0 राहू शकतात ए बी, पण एकाच वेळी जर 0 राहिले काय होईल बघा बरं. हे दोन्ही टर्म 0 होतील. सो सी इज इक्वल टू 0, कॉन्स्टंट इज इक्वल टू 0, म्हणजे हे इक्वेशन राहणार नाही. म्हणून ही कंडिशन महत्वाची आहे. ॲट ए टाइम ए बी इज नॉट 0. आता इथं बघा 3x minus 4y plus 12 is equal to 0 is the general form of equation 3x is equal to 4y minus 12. काय केलं जनरल फॉर्म लिहिताना, सगळे व्हेरिएबल टर्म्स आणि कॉन्स्टंट हे लेफ्टला घेतले आणि इक्वल टू 0 लिहिलं सिम्पली. याला म्हणायचं जनरल फॉर्म. हिअर coefficient of x is 3, a is 3, b is minus 4 and c is 12, constant is 12. So in this way we find the value of a, b and c. आता काही एक्झाम्पल मधून जाऊ आपण. राइट फॉलोइंग equation in the form ax plus by plus c is equal to 0 and indicate the value of a, b and c. आता जनरल फॉर्म लिहायचा, आपल्याला लिहिता येतो, आणि एखादा टर्म जर गेलेला असेल तर त्याचा कोएफिशियंट हा 0 घ्यायचा. आता इथं कोणता टर्म गेलेला आहे, कॉन्स्टंट नाही आहे, म्हणून कॉन्स्टंट 0 घ्यायचा. दिस इक्वेशन can be written as 2x minus y plus 0, constant टाकला 0.
is 0. So this is the general form. आता इथं आपल्याला सहज लिहिता येईल a is 2, b is -1 and c is 0. कॉन्स्टंट इज 0. पुन्हा एक उदाहरण बघू आपण. Equation of the type ax plus by is equal to 0 are also the example of linear equation in two variable. लक्षात घ्या, इथं आपल्याला दिसतंय का दुसरं व्हेरिएबल नाहीये. आणि तुम्हाला एक पद्धत माहित पडली की जेव्हा आपल्याला दुसरं व्हेरिएबल घ्यायचं तेव्हा कोएफिशियंट 0 घेतो. बिकॉज दे कॅन बी एक्सप्रेस ॲज ax plus 0y. बघा हे गायब होतो, याचा कोएफिशियंट 0 घेतला. म्हणजे इंट्रोड्यूस करत असताना कोएफिशियंट 0 घ्यायचा, सिंपल. दॅट इज सिंपल वन. प्लस b इज इक्वल टू 0. एक्झाम्पल 2. राइट फॉलोइंग ॲज अन इक्वेशन इन टू व्हेरिएबल. आता एक इक्वेशन आहे 2x प्लस 2x इज इक्वल टू 3. आता याला आपल्याला इक्वेशन इन टू व्हेरिएबल लिहायचं आहे. इथं आपल्याला एकच व्हेरिएबल दिसतं. काय करायचं आता सांगितलं, वायचा कोएफिशियंट 0 घ्यायचा आणि तो ऍड करायचा. बघा, वी राईट 2x प्लस 0y मायनस 3. 3 इकडे घेतलंय, -3 इज इक्वल टू 0. In this way we write this is a linear equation into variable. त्याच्यानंतर solution of linear equation into variables is a pair of values, one for x and other for y. जेव्हा आपण लिनियर इक्वेशन चे सोल्युशन काढतो तेव्हा एक व्हॅल्यू x ची असते आणि दुसरी व्हॅल्यू y ची असते. आणि ह्या सोल्युशन आपण 9th मध्ये काढले आहेत बघा. आणि तुम्हाला हे सुद्धा माहित आहे, देअर आर इनफायनाइट सोल्युशन फॉर लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. अनेक असतात, विच मेक द टू साइड्स ऑफ द इक्वेशन इक्वल. आता त्याला सोल्युशन केव्हा म्हणतो आपण, जेव्हा आपण त्या व्हॅल्यू व्हेरिएबलच्या व्हॅल्यू त्या इक्वेशन मध्ये टाकतो आणि दोन्ही साइड दॅट इज LHS आणि RHS हे सारखे येतात, तेव्हा आपण एक शब्द वापरतो की दॅट व्हॅल्यू सॅटिस्फाय द इक्वेशन. आणि दोन्ही साइड सारख्या जर असतील तर मात्र आपण त्या व्हॅल्यूंना सोल्युशन असं म्हणतो. बरोबर आहे. तर हे लक्षात ठेवा, सोल्युशन कशाला म्हणायचं आणि त्याची कंडिशन काय. कंडिशन एकच आहे की व्हॅल्यू टाकल्यानंतर दोन्ही साइड ह्या सारख्या यायला पाहिजे. ओके, सो दिस इज इम्पॉर्टंट वन. फॉर एक्झाम्पल, आता हे आपण कशा व्हॅल्यू टाकतो हे बघा. समजा एक व्हॅल्यू घेतली x इज इक्वल टू 1, y इज इक्वल टू 1 इन द इक्वेशन. समजा एक इक्वेशन आहे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. याच्यामध्ये आपण या व्हॅल्यू ठेवू. पहिले लेफ्टला ठेवू, तर व्हॅल्यू ठेवताना आपण ब्रॅकेट मध्ये ठेवतो. x ची व्हॅल्यू 1 ठेवली, y ची व्हॅल्यू 1 ठेवली. सिम्पली कॅल्क्युलेशन 2 प्लस 3 दॅट गिव्स 5. आणि RHS बघा, इथं RHS किती आहे, 5 आहे. आता याचा अर्थ काय, LHS इज इक्वल टू RHS. म्हणजे ह्या व्हॅल्यूनं हे इक्वेशन सॅटिस्फाय केलं. सॅटिस्फाय करणं म्हणजे RHS इज इक्वल टू LHS. Therefore, x is equal to 1 and y is equal to 1 is a solution of the equation 2x plus 3y is equal to 5. असे अनेक आपल्याला सोल्युशन काढता येतील. सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन्स. आता लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल आपल्याला कळलं. सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन केव्हा म्हणायचं, आता ही डेफिनेशन आपण लक्षात घेऊ. व्हेन वी थिंक अबाउट two linear equation in two variable at the same time. दोन इक्वेशन, लिनियर इक्वेशन एकाच वेळी दोन इक्वेशनचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा त्या दोन इक्वेशनच्या सिस्टीमला किंवा त्या उदाहरणाला, त्या एक्झाम्पलला आपण एक नाव देतो, कॉमन नाव. त्याला म्हणतो आपण लिनियर सायमल्टेनियस इक्वेशन्स. आता उदाहरणार्थ हे दोन इक्वेशन आहेत बघा, याला आपण एक नाव देतो सायमल्टेनियस इक्वेशन्स. ते आर कॉल्ड सायमल्टेनियस इक्वेशन. केव्हा लिनियर इक्वेशन इनटू व्हेरिएबलला सायमल्टेनियस केव्हा म्हणायचं, जेव्हा दोन इक्वेशनचा आपण विचार करतो. सिंपल. सोल्युशन ऑफ सायमल्टेनियस इक्वेशन. आता 9वीत आपण
हे सोल्युशन काढणं शिकलेलो आहोत. त्याच्या आधी आपल्याला माहित आहे की देअर आर इन्फायनाइट सोल्युशन ऑफ लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. एका इक्वेशनला इन्फायनाइट असतात, दुसऱ्याला इन्फायनाइट असतात, पण त्या दोन्हीही इन्फायनाइट सोल्युशन मधून एक सोल्युशन असं असतं की दोन्ही सोल्युशन मध्ये ते कॉमन असतं. आणि मग त्या कॉमन सोल्युशनला आपण त्या सायमल्टेनियस इक्वेशनचं युनिक सोल्युशन असं म्हणतो. ते झालं त्याचं सोल्युशन. तर इथं बघा, सोल्युशन ऑफ सायमल्टेनियस इक्वेशन इज द ऑर्डर पेअर एक्स वाय. म्हणजे एक्स वाय च्या ज्या दोन व्हॅल्यूज आपल्याला मिळतात त्या आपण ऑर्डर पेअर मध्ये लिहितो एक्स वाय विथ सॅटिस्फाय बोथ द इक्वेशन. सॅटिस्फायचा अर्थ तुम्हाला माहित आहे, आर एच एस इज इक्वल टू एल एच एस. म्हणजे पहिलं इक्वेशन ही सॅटिस्फाय होते, दुसरं इक्वेशन ही सॅटिस्फाय होते. तर अशा ज्या दोन एक्स वायच्या व्हॅल्यू आहेत ज्या आपण ऑर्डर पेअर मध्ये लिहितो त्यांना आपण सोल्युशन असं म्हणतो. इट इज अ युनिक, बघा एकच असते हे लक्षात ठेवा, कॉमन सोल्युशन ऑफ बोथ द इक्वेशन. दोन्ही याचं युनिक आहे, दोन दोन आहेत युनिक सोल्युशन असं नाही होत. नेहमी एकच सोल्युशन दोन्ही याला कॉमन राहील, दोन्ही इक्वेशन्सला कॉमन राहील. तर इथं आपण सोल्युशन ऑफ सायमल्टेनियस इक्वेशनची व्याख्या, डेफिनेशन्स बघितली. आता आपल्याला हे सोडवायचं, रिकॉल मध्ये हे सायमल्टेनियस इक्वेशन सोडवायचे. तर त्याच्या ज्या मेथड्स आहेत त्यातली पहिली मेथड आहे इलिमिनेशन मेथड. आणि मग आपण ही इलिमिनेशन मेथड पुढच्या भागामध्ये शिकू. तोपर्यंत आपण थांबू. थँक्यू.